माणसं कमी पडतात. म्हणजे असं कधी कधी वाटतं का पप्पा असले असते ना तर ते घेऊन गेले असते. कैसे बोला है करने के लिए? दुसरा कुठलाही कलर नाही, बस व्हाईट कलर. फॉर्च्युनेटली मला अशी टीम भेटली की ज्यांनी जास्त इश्यू नाही केला या गोष्टीचा. एकदमच खाली होतं ना ते, तर ते थोडं आपण उंच घेतलं. दरवाजे आलेत, ते कसे आलेत बघते. अरू तिथेच होता जेव्हा काच फुटली आणि तो जो तुकडा पडला तो त्याच्या डोक्यात. माझे केस उडत आहेत. सुंदर वारा येतोय, गार वारा येतोय. टाक्या बसवल्यात पाण्याचा. हा असा साधारण आम्ही सेटअप केलाय. जरा आजी आमच्या इथे पडल्यात पाण्यावर. या ड्रेसची ती म्हणजे याचे लटकन भरपूर आहेत, एकदम लटकन. काच आमची इथली फुटलेली आहे. भगवान श्री स्वामी समर्थ. पाणी तापवत ठेवलेलं सकाळी, कारण की जेव्हा उठलो तेव्हा लाईट गेलेली होती. पण त्या पाण्याचा तेवढा यूज नाही झाला कारण लगेच लाईट आली. कालचा भात बराच उरलाय. आजी म्हणतात फोडणीचा भात कर. सो कांदा कापलाय. तसं तर आज नॉनव्हेजचा वार आहे, आज रविवार आहे. सो कुमारला म्हटलं आपली शेडूतून अंडी घेऊन ये खूप सारी, कारण मग ती तिथेच राहिली तर ती गरमीने पण खराब होतील. मी कशासाठी दरवाजा उघडला? आलं लसूण पेस्ट कालच बनवलेली आहे. आजी देवपूजा करताय, तोपर्यंत मी दूध भरून घेते. होडी आपण नंतर खेळू, थांब जरा. आरूची पण पोट भरती झालेली आहे. कपडे वाळत लावते, कचरा काढते आणि मग जेवणाला लागते. आज काय करू विचार करते. हे अरुण एवढी कामं वाढवून ठेवते की नाही, ते येऊन चिखल केलंय. ते बघ कुठपर्यंत पाणी गेलंय. त्याला कोपरे कोपरे भारी आवडतात. कोपऱ्यात तो गेला हे समजायचा काहीतरी होणार आहे कांड. आमच्याकडे सूप, कचऱ्याचं सूप जागेवर सापडणं ही एक लॉटरी असते. सापडलं तर ठीक, नाही तर मग काहीतरी जुगाड करून पुठ्ठ्याचं बिठ्ठ्याचं सूप करायला लागतं. त्याच्यात कचरा गोळा करायला लागेल आता मला. सूपमध्ये काही ना काय टाकलं ना की ते शेतात जातं. म्हणजे पप्पा पटकन काहीतरी घेऊन जातात ना. इथली भाजी वगैरे साफ केलेली असेल तर गुरांना त्या सूपमध्ये घेऊन जातात ना. काय झालं भगवान? उन्हाचं पाणी पण भरपूर प्यायला जातं. बाटल्या सारख्या रिकाम्या होतात, तर टाइम टू टाइम भरलेल्या बऱ्या. तिकडे तो पोरगा आहे, अंड्यांचं कालवण करते. एकीकडे वरण उकळत ठेवलेलं आहे आणि काढून ठेवले फ्रीजमधून आलं लसूण पेस्ट, रावसच्या तुकड्या, खोबरं वगैरे. मी तोपर्यंत कांदा, टोमॅटो, आलं ते सगळं आलं. आता लसूण पेस्ट आहे बोलल्यावर काही हरकत नाही. कांदा टोमॅटो लागेल ना, कोथिंबीर, वो सब कटाकट करके रखता है ना. 11:15 वाजत आले. तसंही तुमच्यापैकी किती जणांना नाकातली नथनी, चमकी मध्ये मध्ये काढून परत घालायची सवय आहे? मला आहे. बसल्या बसल्या चाळा, चमकी काढा परत घाला, काढा परत घाला. जेवण उरकलं, भांडी भांडी सगळी झाली, कपडे लावून झाले. जरासं आजी आमच्या इथे पडल्यात पाण्यावर. 2:45 वाजत. नवरा माझा तिकडे सोफ्यावर पडलाय आणि मी आपली झोपाळ्यावर बसून झोके घेते. अरू आज पण नानीकडे गेला. त्याला काही इथे करमे ना, त्याला तिकडची सवय झाली आहे ना रोजची. आणि इथे दादू असताना छोटं कोणीतरी असतं की रमतो, पण एकटा मग तो कंटाळतो. तिकडे कोण ना कोण असतं, त्याच्या लेवलच्या गप्पा मारतात. आता सकाळी डॅडा त्याला तिकडे सोडून आला, परत आता संध्याकाळी जायचं आहे आणायला. पण मला बरं वाटतं. मला रिलॅक्स वाटतंय, नाहीतर त्याच्या पाठी राहायला लागलं असतं. अंदेसन आणटी दुपारचे 2 तास तो झोप नाही काढत, तोपर्यंत मला त्याच्या पाठी राहायला लागलं असतं. आणि झोपायचे तर त्याचे वांदेच आहेत. त्याला झोप कमी आहे, खूप कमी आहे. दुपारी त्याला झोपवायचं म्हटलं की बरेच आपल्याला कष्ट घ्यावे लागतात. 1760 स्टोऱ्या सांगायला लागतात. काय करून करून रमवायला लागतं. मग त्याला झोप आली तर आली. आजकाल तर मी त्याला दुपारचं झोपवतच नाही. म्हणजे मग तो रात्री जरा पटकन झोपतो. नाही बोलून 11:30 तरी वाजतातच रोजचे त्याला झोपायला. पण तरी मग तो बऱ्यापैकी लवकर झोपतो. आणि हे जर दुपारी झोपलेला असेल मग रात्री पूर्ण शेवटच्या क्षणापर्यंत पूर्ण फुल एकदम एनर्जेटिक असतो तो, आणि मग झोपत नाही लवकर. इथे बसल्या बसल्या मला सूप दिसलं कचऱ्याचं, जे मी मगाशी शोधत होते, जे मी काल पण शोधत होते. तिथे वरती टांगलंय.
पावटे भिजत घातलेले, सॉरी भिजत नाही, वाळत लावलेले उन्हात. ऊन गेलं ना, उचलून ठेवते आता. दिवाबत्ती करून झालेली आहे मगाशीच. आता वाजलेले आहेत 7:30. जेवणाला असं काय स्पेशल आता करायचं नाही आहे वेगळं. ग्रेव्ही जी केली होती ना ती भरपूर सारी आहे. कुमारने त्याच्यासाठी मागवलं होतं बटर चिकन. त्याला खायची खूप इच्छा झाली होती. त्याने अंडा पण खाल्ला, बटर चिकन पण खाल्लं. तर आता त्याच्यामध्ये ऑलरेडी 2 अंडे आहेत. मग मी 2 अजून उकडत ठेवली आहेत. आजींना आणि कुमारला जर वाटलं तर तो खाऊ शकतो. अरू काय खाणार नाही. अरूला घावण हवं आहे, तर त्याला मी ते नंतर करते. चपात्यांचं पीठ माहिती आहे, आजी बोलले सकाळी चपात्या कर म्हणून. माझ्यासाठी काय करू की नको, कारण मला ऑलरेडी माझं पोट बऱ्यापैकी भरल्यासारखं वाटतंय, गच्च गच्च. तर मला असं काय इच्छा नाही आहे. चवळी भिजत ठेवलेली आहे ऑलरेडी, पण इच्छा नाही आहे चवळीची भाजी खायची. अदरवाईज मस्त वरण भात आणि आंबा, बाकी काय नको मला. आज मी गेले होते माझ्या मामाला भेटायला खूप दिवसांनी. मी मामाकडे गेले बोलल्यावर आजूबाजूच्या 4 घरांमध्ये तरी जायला लागतं. आई बोललेल्या की मामाला बघायला गेलीस तर अंडी घेऊन जा, आपली गावठी अंडी, त्याला जरा ताकद येते ना आणि तो खातो आवडीने. त्याच्यामुळे मामाला अंडी घेऊन गेली. थोडंसं आपल्या शेतातली थोडीशी भाजी सगळ्यांना 4 घरांमध्ये वाटली. आता ज्याचा जन्म झाला तो आमचा बापू, त्याला पण बघायला गेले होते. मग वहिनीचं माहेर जवळच आहे, इथे माझ्या सासरच्या घरापासून जवळच आहे. मग एक फेरी तिकडे मारली, पण हे काय शूट नाही केलं. मी गेले, मस्त बाबूला भेटले, वहिनीला भेटले, गप्पा मारल्या, मामाला भेटले, तिकडे सगळ्या बाकी आज्या माम्या कोण होत्या त्यांना भेटले, गप्पा मारल्या आणि आले. अनायसे अरू पण नव्हता, त्यामुळे काही घाई नव्हती. पण तरी घाई मी स्वतःहूनच केली, कोणाकडेच जास्त बसली नाही, कारण घर लॉक होतं ना. मग परत दिवाबत्ती वगैरे सगळंच करायचं होतं. पण बरं वाटलं, किमान दृष्टीच पडला मामा आणि सगळी माणसं. पण मामी वाजलेत सकाळचे 9. मगाशी आईप्पांना फोन केला होता. ते काल रात्री कोल्हापूरचं दर्शन त्यांनी घेतलेलं आणि सकाळी ते निघालेले आहेत इकडे यायला, परतीच्या प्रवासाला लागलेले आहेत. एक मला वाटतं 5 वाजेपर्यंत तरी ते यायला हवेत, संध्याकाळी ते येतील. सो आज रात्री काय आम्ही खाली नाही झोपणार म्हणून सगळे अंथरुणं आणि कपडे वपडे वरती घेऊन आले. नंतर सावकाश त्यांची लावालावी करते. पहिले नाश्त्याचं बघते, आजींच्या आरूच्या देवपूजा वगैरे सगळंच बाकी आहे. टीम माझी तिकडची इकडेच येणार आहे. आज पण आम्ही इथूनच काम करणार आहोत. 10:30 वाजलेत. अरूला भरवून झालेला आहे. कुमार दादांसाठी आणि आमच्यासाठी मेदूवडा आणतोय. अरू काय मेदूवडा खाल्ला नसता, त्याला घावण हवं, त्याला घावण बनवून दिले. दूध भरून झालेलं आहे. आज दूध भरपूर पिशव्यांमध्ये भरलं गेलं, कारण तेवढं संपत नाही आहे. झोरकोला देतो आम्ही दूध. ते झोरकोला आता काल परवा दादा घेऊन गेले. आता परत आज एक फेरी करायला लागेल. जेवढं सगळं दूध आलं सगळं मी पिशव्यांमध्येच भरलं, कारण की आम्हाला घरच्यासाठी हे दूध आहे आणि ते आज संध्याकाळपर्यंत आरामात पुरून जाईल. वाटलं तर संध्याकाळी पिशवी फोडून तापवता येते. आता जे आलं होतं सगळं मी भरून दिलं. भांडी नंतर उरकता येतील. पहिले कचरा काढून घेते, कपडे वाळत लावते, हा टेबल आवरते, कारण आम्ही इथे कामाला बसतो. इथे हे प्लग वगैरे आहे ना, तर बरं पडतं चार्जिंगसाठी कशासाठी. हो रे बाळा, येईल दीदी, थोड्या वेळात येईल. दीदीला फोन झाला होता, दीदी येईल. माझ्या गाडीतून म्हणजे ॲरॉक्समधून ना असं वेगळाच आवाज येत होता. बरेच दिवस त्याची सर्व्हिसिंग पण केली नव्हती. मायनर हे होते प्रॉब्लेम्स बारीक. तर आता ती गाडी सर्व्हिसिंगला पोहोचवली मी. आणि आता मी कुमारला सांगते मला साईटवर घेऊन चल. तिकडे गेल्या 2-4 दिवसांमध्ये पायऱ्यांची वगैरे कामं झालेली आहेत, पायऱ्या वगैरे बनवून झालेल्या आहेत. पण मी घरी होते ना, म्हणजे सासरी, तर मला काही फेरी मारायला जमलीच नाही इकडे. तर बघते ह्याला वेळ असायला पाहिजे, नाही तर मग मी नंतर जाऊन बघून येईन. काय ऊन, डेंजर. मी कॉटनचे ड्रेस प्रिफर करते सध्या, पण तरी पण ती गरमी काही सहन होईना. अरे बापरे, कोणी कॉटनची नाही आहे, पण ड्रेस कॉटनचा. हा ड्रेस ना महागाचा आहे. हा मला वाटतं 3,500चा हा एक ड्रेस आहे. हा ड्रेस मी ऑनलाईनच ऑर्डर केला होता. त्याच्या बाह्या अशा आहेत, बघा अशा फुलासारख्या. आणि बाकी या ड्रेस चेस्ट एरियामध्ये टाईट आहे आणि बाकी असा फ्लोई आहे एकदम. आणि मेन म्हणजे त्याची सगळ्यात सुंदर गोष्ट या ड्रेसची ती म्हणजे त्याचे लटकन भरपूर आहेत, एकदम लटकन, आणि फार सुंदर लटकन आहेत. कॅन यू सी, सुंदर. सो अशी अप हेअरडूवाली जर काही हेअरस्टाईल केलेली असेल ना, तर हे सुंदर दिसतं. पाठीमागून छान दिसते. माझ्याकडे काय नाही आहे. आय डोंट हॅव एनिथिंग बाळांनो, ना बिस्किट ना काय.
गाडी मी सोबत घेऊन आले, कारण की शोरूमवाल्यांचं म्हणणं होतं की आज रात्री गाडी ठेवून जा आणि उद्या सकाळी घ्यायला या. माझा नवरा या गाडी धंद्यातच असल्यामुळे त्याला माहिती आहे शोरूमवाल्यांची गणितं कशी काय असतात. त्यामुळे तो बोलला गाडी काय मी रात्री ठेवून जाणार नाही, पाहिजे तर उद्या सकाळी मी सोडेन, दिवसभरात करा आणि मी संध्याकाळी घ्यायला येतो. तर मग ठीक आहे, आज तरी नाही सर्व्हिसिंग. मग मी डिरेक्टली आले स्टुडिओला, कारण की इथे पायऱ्या झाल्या असं बोललं तर झाल्या बिल्या काही नाही, पायऱ्यांची कामं चालू आहेत. एकदमच खाली होतं ना ते, तर ते थोडं आपण उंच घेतलं आणि मग पायऱ्या होतील. कैसे बोला है भैया ने करने के लिए, कैसे बोला है करने के लिए? इधर से आएगा पाइप एक, इधर 2 आएगा. अच्छा. एक 2 दिवस मध्ये पेंटिंगचं काम थांबलं होतं, कारण की हे ना जे सिलिंग केलं आहे ते कुमारला आवडलं नव्हतं. आत्ता तरी त्याने ते व्यवस्थित करून घेतलं, इथे थांबून ते वर्कर्सकडून करून घेतलं, तर आता ते इवन दिसतं आहे. पहिले थोडं अनइवन दिसत होतं ह्याच्या आधीच्या क्लिप्समध्ये जर तुम्ही बघितलं तर त्याने ते एका लेवलला सगळं करून घेतलं आहे. प्लस हे कटआउट्स पण काढले नव्हते, तर ते आता झालेलं आहे. म्हणजे मग पेंटिंग झालं, लाईट बसल्या की फर्निचरचं काम चालू करता येईल. ऐसा दिख रहा है, अच्छा दिख रहा है, जो भी दिख रहा है. व्हाईटच कलर करणार आहोत, दुसरा कुठलाही कलर नाही, बस व्हाईट कलर. एकदा मी वरती जाऊन येते. तसं तर काय वरती मेजर चेंजेस नाही आहेत. दरवाजे आलेत, ते कसे आलेत बघते. हे सगळे 5च्या 5 दरवाजे एकाच डिझाईनचे आहेत, मापं थोडी वेगळी आहेत फक्त. हे वरचे जे 3 दिसत आहेत ना, 1 2 3, हे वरच्या 3 रूम्स ना आणि हे खालच्या 2 रूम्स ना, खालच्यांची डिझाईन पण मला वाटतं सेमच आहे, पण मला आता आठवत नाही आहे, पण साधारण सेमच आहे. पॉलिश करायचे आहेत, अजून आणून ठेवलेत. येणार आहे तो दरवाजे फिटिंग करणारा, आले ते तर बरं आहे, लवकर ते दरवाजे फिट होऊन जाऊ दे. वाऱ्याचं टेन्शन नाही, ते वारा सुंदर, फॅन नाही लावला तरी काही टेन्शन नाही, मस्त गार वारा. कारण इकडे समोर ना झाडच आहेत, एकदम मस्त आहे. माझे केस उडत आहेत, सुंदर वारा येतोय, गार वारा येतोय, गरम नाही आहे, छान. चिंच आहे मोठी आणि समोर शेत रिकामं आहे, त्याच्यामुळे वाऱ्याला अडकटी नाही आहे, त्यामुळे वारा सुंदर येतो आहे. वरती या टाक्या बसवल्यात पाण्याचं, पिण्याचं पाणी वेगळं आणि बाकी असं यूजसाठी पाणी वेगळं. मोठ्या मोठ्या टाक्या आहेत, त्याच्यामुळे वरून डोंगरावरून आरामात आता लक्षात येतं का आपलं स्टुडिओ कुठं आहे, घर कुठं आहे म्हणून पाण्याच्या टाक्यांमध्ये. व्लॉगला सुरुवात कुठून करू तो विचार करते, कारण की बराच पसारा आहे. सकाळपासून काही ना काही चालू आहे, पण तरी असं 2 मिनिटं बसायला काही मिळालेलं नाही आहे. सुरुवात मी करते तुम्हाला हे सांगण्यापासून की काच आमची इथली फुटलेली आहे. नशिबाने त्या काचेचे फक्त 3च तुकडे झाले, 100 तुकडे नाही झाले, आणि त्याच्यामुळे ते मॅनेज करणं सोपं पडलं. अनफॉर्च्युनेटली अरू तिथेच होता जेव्हा काच फुटली, आणि तो जो तुकडा पडला तो त्याच्या डोक्यात पडला असता, पण तो जेमतेम गादी आमची होती ना, ही गादी आम्ही इथे सेट करत होतो, त्या गादीने तो जेमतेम असा अडवून राहिला तुकडा, त्याच्यामुळे तो त्याच्या डोक्यात नाही पडला. जसं माझ्या लक्षात आलं की तिथे काच फुटलेली आहे, ते लक्षात येणं सोपं नव्हतं, कारण रूममध्ये मी एकटीच होते, अरू होता आणि ही गादी नीट ठेवत होते मी. पण लक्षात आलं, स्वामींनी लक्षात आणून दिलं की तिथे काचेचं तुटलेलं आहे. तर मी अरूला पहिलं म्हटलं की तू बाजूला हो तिथून. त्याला बाजूला केल्यानंतर मी जेमतेम एका हाताने एवढी मोठी गादी सावरत पलीकडे गेले. तो तुटलेला काचेचा तुकडा साईडला काढला, अजून एक तुकडा होता तो साईडला काढला. मोठा तुकडा जेमतेम असा इथे टेकून होता, कारण की हे खालचं जे आहे ना ते तुटलं नव्हतं, इथून वरून फुटला होता. मी तुम्हाला दाखवते. आणि इतकं डेंजर असं टोकस तुटलेलं की नाही त्याचं. हे बघा, हे इकडचे 2 तुकडे तुटून आले आणि हा एक तिसरा लांबा. वाचलं म्हणजे अरू वाचला, स्वामींनी वाचवलं. काही जण म्हणतात काच फुटलेलं अशुभ असतं, काही जण म्हणतात की शुभ असतं ते, कारण की आपल्यावर येणारं संकट टळतं, किंवा काहीतरी मोठं होणार असतं तर ते छोटं होतं. त्यामुळे दोन्ही प्रकारे बोलतात. तुम्ही जास्त काय ऐकलं आहे किंवा तुम्हाला पर्सनल अनुभव काय आला आहे काच फुटण्याच्या बाबतीमध्ये, चांगला की वाईट, ते सांगा कमेंट्समध्ये. आज मला बेडशीट चेंज करायची आहे, आवरते पटकन. अरूचं ॲज युजल संडेचं रुटीन ते म्हणजे या टबमध्ये खेळणं. तो गॅलरीत खेळायचा, पण आज त्याला बाथरूममध्ये खेळायचं आहे. असू दे, मी तोपर्यंत आवरून घेते, कारण तो कशात तरी बिझी असेल तेव्हाच मला हे बरं पडेल, नाही तर सतत मध्ये मध्ये येईल, उड्या मारेल.
6 वाजत आलेत. कामावरून सुटायची वेळ झालेली नाही आहे, पण कामाच्या मध्येच लेकराला घेऊन आली आहे गार्डनला, कारण की तो खूपच जास्त हट्ट करत होता आणि त्याच एका बेसिसवर तो दुपारी झोपला आहे. दुपारी अजिबात झोपायला मागत नाही तो. आज 1 तास जवळजवळ मी त्याला घेऊन बसले होते. गोष्टी सांगून कंटाळले मी, गोष्टी रचून रचून थकले, पण त्याला काही झोप येईना. शेवटी काय बाय करून तो 4 वाजता झोपला. लगेच 5 वाजता उठला आणि उठल्या डायरेक्ट चल गार्डनला. कपडे बदलून डायरेक्ट गार्डनला. आज काय माझ्याकडे ऑप्शन नव्हतं त्याला नाही बोलायचं. आलो आहे तिकडे, काम चालूच आहे. माणसं कमी पडतात. म्हणजे असं कधी कधी वाटतं का पप्पा असले असते ना तर ते घेऊन गेले असते, म्हणजे मी कामाला वेळ दिला असता. म्हणजे ठीक आहे, मी आता त्याला घेऊन येते आहे. त्या दिवशी आई पण गेली होती, पण आईला असं लांब त्याला घेऊन यायला जमत नाही. तिथे जवळ एक छोटंसं गार्डन आहे, तिथे घेऊन जाते. पण हा धावतो ना, तिला त्याच्या पाठी धावता येत नाही. असं वाटतं का पप्पा असते आणि व्यवस्थित असते तर त्यांना आणि जाम आवडायचं छोट्या पोरांना सांभाळायला. ओके, बंद करते. फोटो नाही काढायचा बोलतोय. अख्खा उन्हाळा आम्ही वरती काम केलं पत्र्याच्या खाली. फॉर्च्युनेटली मला अशी टीम भेटली की ज्यांनी जास्त इश्यू नाही केला या गोष्टीचा. पत्रा म्हटल्यानंतर गरमी होणारच, प्रचंड गरमी, आणि त्याच्यात आम्ही कोकणामध्ये या एरियामध्ये मोडत असल्यामुळे इथे तर अजूनच जास्त गरमी करते. तरी पण माझ्या टीमने सपोर्ट केला आणि वरती पत्र्याच्या खाली आम्ही व्यवस्थित काम केलं. पण आत्ता मी म्हणते ना, इनफ आहे. तसं तर आता मे महिना संपत आला आहे, पावसाळा थोड्या दिवसात सुरू होईल. बट स्टील जे काही थोडेफार दिवस उरलेले आहेत ते आम्ही आता खालून काम करणार आहोत. इथे ह्या ठिकाणी ही जारूची खेळणी काढलेली दिसत आहेत ना, ती सगळे मी आता त्या ह्याच्यामध्ये कॉर्नर पीसमध्ये टाकून देते. आणि मग आम्ही इथे ह्या ठिकाणी आमचं वर्कस्टेशन मांडतो आहे. इथे सिलिंग आहे, ह्याच्यावरती रूम आहे, तर ते एवढी हीट या रूममध्ये इथे जाणवत नाही. वरती सिलिंग फॅन आहे, टेबल फॅन होता एवढे दिवस, कूलर होता, तरी पण शेवटी पत्र्याची हीट ती पत्र्याचीच हीट. आणि यंदा तर तुम्हाला माहिती आहे भरपूर हीट होती, अजूनही आहे. स्टुडिओचं काम चालू आहे, पण टाईम जाईल अजून. फर्निचर वगैरे सगळंच बाकी आहे ना तिकडे. इथून डायरेक्ट तिकडे शिफ्ट नाही करू शकत. वायफाय, लाईट सगळ्याचं कनेक्शन घ्यायला लागणार आहे. म्हणजे लाईट तर आहे समजा, पण वायफायपासून बऱ्याच गोष्टी आहेत. या टीमला तिथे नेऊन त्यांना तिथे बसवून कुठे, त्याच्यामुळे मग ते सगळं पूर्ण झाल्याशिवाय इथून शिफ्ट तर काय करणार नाही. अजून 1-2 जण नवीन ॲड होत आहेत आपल्यामध्ये. कोणाला त्रास नको, गरमीचा तर नको. गरमीमुळे आउटपुट पण कमी होतं है ना, म्हणजे जीवाची लाही झाल्यावर कामात कायच लक्ष लागणार. त्याच्यापेक्षा इथे मग बरं पडेल. सगळा संसार आम्ही वरचा खाली घेऊन आलो आहे. बिचारा संदेश पण कामाने भिजला. आता ही रॅक इथे ॲडजस्ट करते आणि वरचा टेबल इथे या ठिकाणी सेट करतोय. तर मला प्रत्येक वेळेला जेव्हा मला रेकॉर्ड करायचं असेल माईक ऑन करायला लागेल, कारण खाली फॅनचा आवाज येणार. सेटअप चालू आहे, मी करते, पण प्रॉब्लेम असा आहे की इथे एक पण पॉईंट इन्व्हर्टरवर नाही आहे. त्याच्यामुळे चार्जिंग किंवा काय त्याला वांदे आहेत. तर आता इलेक्ट्रिशियनला बोलावून इथले पॉईंट्स इन्व्हर्टरवर घ्यायला लागणार आहेत. वह्या काही जुन्या, बाकी सगळी पानं चांगली कोरी आहेत. पहिली काही पानं भरलेली आहेत. मला जेव्हा फावला वेळ मिळायचा काही वर्षांआधी, तेव्हा मी काय ना काय त्याच्यात लिहून ठेवलेलं आहे. ते मी आता पानं जरा फाडते आणि मग ही अख्खी डायरी वापरायला होईल. एवढी सगळी चांगली आहे. ते ही पहिली 2-4 पानं भरलेली आहेत आणि त्याच्यात काही ना काही लिहिलेलं आहे. मला असं काही ना काय सापडलं ना, मेसेज किंवा काय, तर मी अशी लिहून ठेवायची. मला असं सवय होती, एखाद काहीतरी गोष्ट आवडली की ती लिहून ठेवायची. ते आता मला कसं तरी होतं, तुम्ही ते पानं फाडते. हा असा साधारण आम्ही सेटअप केला आहे. ओके, इथे बसणार आम्ही काम करायला. आणि आमचं वरचं जे एक रॅक होती ती इथे आणली आणि तिथे सेटअप केलं आहे. बाकी आपल्या स्टुडिओची नेमप्लेट आणि स्वामींचा फोटो वगैरे इथे आहे. हा ट्रायपॉड इकडे राहू शकतो. तुम्ही बघायला गेले याच्यात काय काय आहे, बरंच काय काय पडलं आहे. एवढ्या गोष्टी काढल्या, आता त्या काय माझ्या हाताला येत नाही आहेत, राहू दे. म्हणजे कसं कोपऱ्यात राहायचं टेन्शन नाही.